जय श्रीराम मित्रांनो, परत एकदा वेलकम आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तुम्हाला माहिती आहे की आपण प्रोजेक्टच्या कामाबद्दल इकडे तिकडे हिंड राहिलो कंपनीमध्ये माहिती घ्यायला। आमच्या कॉलेज पोरांचे मॉडेल व्हायला सुरुवात झाली ना, आम्हाला इकडे इन्फॉर्मेशन भेटना। मग आमची आज चक्कर निघाली बाबुळगावच्या सबस्टेशन वरती आणि या सबस्टेशन पासूनच आपल्या येवल्याला पण लाईट सप्लाय होती। आम्हाला विजिट मारायच्या अगोदर एकदा चौकशी करून घ्यायची होती पॅनल आहे का नाही म्हणून। आपण होतो आपल्या घरच्या रस्त्यावर आणि तेवढाच आपल्या पंकज भाऊने आवाज दिला आपल्याला। भाऊ म्हणला की आम्हाला पण घे भाऊ ब्लॉग मध्ये। आमचे पंकज भाऊ पैठणी कारागीर आहे। तर मित्रांनो, तुमचे मत असेल तर मग कमेंट करा की पैठणचे ब्लॉग पण घेऊन ये। कशी पासून बनते, किती टाइम लागतो आणि कशी बनते शेवट सगळं डिटेल मध्ये सांगून। फक्त तुम्ही कमेंट मध्ये करा हा किंवा नाही। हे आपल्या आर्यन भाऊ रे चालू नसतं टाइमपास। त्यानंतर घरी आलो आणि बघतोच काय की आपली भांजी गावावरनं परत आली आणि आपली छोटी पिल्लू रुवांशी याला कसं काय विसरू शकतो। तेच म्हटलं की यांचं गावावरून आल्याबरोबर काय चालू झालं यांचं कुठं। त्यात म्हणले की केक बनवायचा आहे। तर मित्रांनो, मागच्या वेळी आम्ही जो केक बनवला होता तो अर्धा जळला होता, कारण की ती माझ्या मोठी बहिणी बनवला होता आणि आता तर माझी छोटी बहीण केक बनवून राहिली। त्यात आपली भाची म्हणते चल मी पण थोडे हात लावते। हे तर खरं आहे, मागच्या वेळेस केक जळाला होता थोडाफार, यावेळेस काही सांगता येणार नाही। म्हणलं चालू द्या काम, आपण मागच्या वेळेस कुठं नाही केलं त्यावेळेस तुम्ही कुठं नाही करा। तसं मागच्या वेळेस जेव्हा आम्ही केक बनवला तेव्हा आपली छोटी भाची नव्हती म्हणून ती मागच्या वेळेस नसल्यामुळे यावेळेस परत केक बनवला। आज शनिवार होता म्हणून आपले मारुतीरायात दर्शन करायला आपल्या तालीममध्ये गेलो। मारुतीरायात दर्शन वगैरे करून तर घेतले। म्हणलं लाईट चालू करू, पण हा लाईटच नेमकी उडाला। पण दुसरी लाइटिंग काही शो जाऊ देत नाही। म्हटलं बल्ब नाही तर लाइटिंगच ठीक दिसू राहिली। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो एवढा फॉलो करून घ्या। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।